नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीष नात्र. मी तुमचं स्वागत करतो मी कोकणी कोंडवाडकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुंबईला यायला आज निघायचं आहे काकांबरोबर. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे आणि सगळ्यांना ओढ लागली ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. आणि माझ्या मामाचा गणपतीचा कारखाना आहे, तर आज जायचं त्याच्या घरी. वाडीमध्येच आहे. गणपती बाप्पा सगळे बघायचं आहे, तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण आलो आहे मामाच्या घरी. मामा इकडं फिनिशिंग देतोय गणपतीला, काम चाललंय. हे बघा, हे सर्व मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या. सर्व इथं आहेत का वरती पण आहे? हे बघ, इकडे पण ठेवले. वरती पण त्या पण तुम्हाला दाखवतो. इकडं बाकीच्या मूर्ती आहेत, त्यांना कलर काम झालंय बहुतेक. धोतर वगैरेला कलर मारले. या अर्धे पॅक करून ठेवले, बाकी या गेल्या वर्षीच्या आहेत. इकडे पण आहेत. मित्रांनो, आता मामाला विचारूया त्याच्याकडे किती फुटापासून गणपतीच्या मूर्त्या आहेत. मामा, किती फुटापासून गणपतीच्या मूर्त्या आहेत तुझ्याकडे? आपल्याकडे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत. आणि सर्व पीओपीच्या आहेत? सर्व पीओपी. सर्व मूर्त्या आहेत. शनिवारचा आम्ही शाळेतून सुटलो का मामाला थोडी मदत करायला यायचो, कलर वगैरे करायला. आणि आता बाकीची पोरं आहेत वाडीतील, ती पण येतील मामाला मदत करायला शाळेतून सुटल्यावर. टोटल मूर्त्या किती आहेत? टोटल 230. 230 टोटल मूर्त्या आहेत. बैरवली तलकरवरून माणसं न्यायला येतात मामाकडे. मस्त. होडकारून पण येतात. छोटे छोटे मूर्ती. ही नंदीवर बसलेली मूर्ती आहे. इकडे सिंहावरती आहे. छोटे छोटे मूर्ती आहेत. तुम्हाला सुद्धा मूर्ती पाहिजे असल्यास, बुकिंग करायची असेल तर आपल्या स्क्रीनवरती मामाचा नंबर देतोय. आता भरपूर जण मुंबईकरी गणपतीची मूर्ती चॉईस करायला मामाच्या घरी येत असतात. प्रत्येक जण आपली मूर्ती चॉईस करून जातो. घरी जायला निघाले आणि मामाने पपई आणि आंबे दिले. मित्रांनो, आम्ही आता आमच्या जन्मभूमीला बाय बाय करून निघालोय मुंबईच्या प्रवासाला. बाबा आहेत, आई आहे, माझे काका काकी, इकडं भाव आलाय, ड्रायव्हिंग करतोय. आता मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली. हा झाली गणपती हनुमान म्हणून आम्ही निघालो.
आता आम्ही आहोत मडकाडचा गाव झालं. तिरुपतीला पोहोचलोय. आता चाय पिया थांबलोय. लेमन टी घेतले आम्ही. मित्रांनो आम्ही आता इकडे आमच्या खेड डेपो जवळ आहोत. हा इकडे माझ्या उजव्या साईडला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे. आणि इकडे भाडे नाक्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलंय आणि सुंदर असं चित्रीकरण केलंय गाडाचं. आता आम्ही पोहोचलोय कशेडी बोगद्याजवळ आणि बोगद्यामध्ये आता आम्ही प्रवेश करतोय. बघू शकता दोन्ही पण बोगदे चालू झाले आणि जवळजवळ 45 मिनिटे आपली वाचतात. बोगद्यातून बाहेर पडायला 2 ते 3 मिनिटं लागतात.
मठातून बाहेर पडून आता आपण कोल्हापूरमध्ये प्रवेश केला आहे. मित्रांनो, आता आम्ही थांबतोय नागोठण्याला कामन हॉटेलला नाश्ता करायला. नाश्ता करून आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. डोंबोलीत पोहोचायला आम्हाला 10:30 वाजले होते आणि घरी न जाता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जेवायला आलो. जेवलो, काकांच्या घरी राहिलो आणि सकाळी 5:55 डोंबिवलीवरून बोईसरला जाणारी ट्रेन पकडून निघालो नालासोपाऱ्याला यायला. मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण परतीच्या प्रवासाची होती. छोटीशीच होती. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.